बड़ी तो कान पिड़ी जगिया घड़ते, 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 बड़ी से डरता कोणू गड़ते, बड़ी से डरता कोणू गड़ते, बड़ी तो कान पिड़ी जगिया घड़ते, बड़ी तो कान पिड़ी जगिया घड़ते, बड़ी तो कान पिड़ी जगिया घड़ते. बळी तो कानपिळी हो मन खरी जाती तो सांगात का. पण किती जरी बळी असलो तरी त्याचा एकदा धरला म्हणजे नाक वर नाक धरला की खाली तोंड उघडला म्हणजे त्याका सुद्धा वर्मा. ह्या वर्म एकदा काय झाला, एक टिटवो आणि एक टिटवी पाकरा होती दोन. ती टिटवी सांगता टिटव्या का, हो ऐकलास हो. तो म्हणतो काय, मग की नाही दिवस गेलेत. हा दिवस गेले गो वारसा गेली म्हण. तसा नाही तुमका समजत नाही. बायकांका दिवस गेले म्हणजे मी गुरुवार असय. अच्छा अच्छा असा सांगत. असं दे चांगला काय वाईटा नाही. पण मी काय म्हणतोय काहीतरी नाव चांगले घालू भया. हा चांगल्याच्या समुद्र किनाऱ्यावरची हवा फेसली झाडा पेडा बघून थंय आपण नाव घालूया. म्हणजे थंय घरटा बांधाय. काय येळेर घालू घरटा बांधलेला चांगला मला ठीक आहे. आणि तिनं आपली अंडी कावटा समुद्राच्या येळेर घातल्यान आणि ती घातलेली बगल्यान एके बेडकेन एके भांडकेन बगल्यान भांडकी हळू चिल्ली कवटा घेतल्यान आणि जाऊन समुद्रात दडली. दडान रवली लपान रवली. टिटवी वरती फिरा होती. काय बघता बघता तिनं बगल्यांनी ओळखल्यान. बोलली हे बेडकेन माझी कवटाच नेल्या नसतली. म्हणून ती समुद्राक सांगता, रत्नाकरा ऐका जरा, रत्नाकरा ऐका जरा, रत्नाकरा ऐका जरा, बेडकीन केला घात, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात. पिल्लांची छोटी छोटी अंड्यातून येणार, आई होण्याचं भाग्य ती मला देणार, आई होण्याचं भाग्य ती मला देणार. छोटी बेडकी जिरवा कोरकी, छोटी बेडकी जिरवा कोरकी, ज्ञान खुलून जाणार, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात, माझी अंडी घेरून लपली जाऊ तुमच्या पोटात. हा तिनं सांगल्यान, अरे समुद्रा एवढी रत्ना तुझ्या पोटात असताना सुद्धा, 14 रत्ना तुझ्या पोटात असताना सुद्धा माझ्या कवटाचा काय काय घेऊन बसलं. हा ते का पाठवून दी बघ. तिथून माझी पिल्ला बाहेर पडतली. मग ती माका आई म्हणतली. आणि या खराचा ह्या जा सगळा होता लगीन कार्य करतत ता आई होण्यासाठीच असता नाही. आणि तिका जर येळेवर पोरग्या झाला नाही तर सासू सांगत राहतली या सगळीकडे. अजून काय काय दिसत नाही बाबा गो असं काय.
बघो नाही तर मी माझ्या झिलाचा दुसरा लगीन करीन सांगून ठेवतोय. आई ह्यो ऐकण्यासाठी स्त्री नेहमी आसुसलेली असता ते हाकेसाठी. आणि एकदा आई असं ऐकल्यान तिना किती का समाधान. हा म्हणून ती सांगता की बाबा रे माझी कवटा पाटी ती, पण किती झालं तरी समुद्र ना तो सागर. हो ह्या पृथ्वी तलावर एक भाग जमीन आणि 3 भाग पाणी, म्हणजे तिप्पट मोठं तो ऐकता काय कोणाचा. हा एवढी ताकद त्याका. तो काय म्हणता, हे काय बोलतेस तू, काय मी बोलू, हे काय बोलतेस तू, काय मी बोलू, आई ऐकते देणार ना अंड्यांना, का नाही घेणार मी अंड्याला. पोटी उपसणार, पाणी उपसणार आणि मिळवणार न काय. काय करणार तू. हो पाकूर लहान असला म्हणून काय आला. हा? ती कवटा घेण्यासाठी पोरगी पाटी त्या कवटासून येण्यासाठी ती सांगतो तू देणार नाही म्हणजे काय. पाणी उपसून टाकणार तुझा तू किती मोठा असलंस तरी, पण अंडी म्हणून माझी पाठी मिळवणार. आणि दोघात जाणार टिटवू आणि टिटवी पाणी उपसूक सुरुवात केलेली. हीच तर खरी गंमत असतात. इंग्लिश मध्ये सांगते चॅरिटी बिगिन्स ॲट होम. नाही समजतं कोणाका, नाही समजना म्हणतात तर सांगला आपण. म्हणजे आधी आपण सुरुवात करू होई तर त्या काम पुढे टाकाल त्याला. या पाखरांचीच गोष्ट आहे. एका पाखरान आपली पिल्ला ठेवलेल्या एका शेतात, आणि त्या शेत पिकला. शेत पिकल्याबरोबर तो शेतकरी येलो बांधार उभं रावलो आणि म्हणता शेत तयार झाला, उद्या माणसा पाठू गई कापू का. आणि तो गेलो. पोरगेने इल्याबरोबर सांगले नाही आवशी का, आज तो शेतकरी इल्लो आणि बोललो उद्या कापू खाया माणसा पाठवतो लो. आऊस म्हणाली काय धास्ती नाही, हा डोंट वरी बिंदास. दुसऱ्या दिवशी परत तो शेतकरी इलो बघल्या, बोललो शेत तयार झालेला उद्या माणसा पाठू गई. परत पिल्ल्याने सांगले नाही. आऊस म्हणता जो आजचा काम उद्याला टाकता आणि दुसऱ्याच्या जीवार, आईजीच्या जीवार बाईजी उदार. असा आपण स्वतः सुरुवात केल्याशिवाय कामाचा शेवट होत नाही. आपण करू काय म्हणून म्हटलेला हरकत नाही. आणि ती म्हणता चला आपणही सुरुवात करूया आणि वागडा का आपल्या पक्षांका बोलावूया. आणि ती काय म्हणतात, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना. पक्षी कुळाची लाज धराना, सारे पुढे चराना. पक्षी कुळाची लाज धराना, सारे पुढे चराना. या रे मदत कराना, या रे मदत कराना, या रे मदत कराना. सगळे पक्षी इले, लहान मोठे कोण शिल्लक रवले नाय, पण एक पक्षी इलो नाय. हो तो रवलो ठोके मारी आणि साला गाडी. समजला ना. हो आपण त्याचं नाव कशा घ्यावा, ते का आपण म्हणूया काष्टकूट. काष्टकूट म्हणजे लाकडा कुटणारो पक्षी. हो म्हणजे सुतार पक्षी तो येऊकच नाही, हा बाकी सगळे इले. आणि ही गोष्ट समुद्राचा पाणी उपासतात या बघून नारदाक आनंद झालो, नारदाक आनंद झालो. आणि ही संधी साधून कळ लावूया म्हणून त्यांना अगदी मनात ठाम विचार केला. नारायण 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 नारायण
नारद बोललो लावून द्या या दोघांचा झोंबाट. काय मग बघूया काय होईत ता होईत. आणि नारद अंतरिक्षात सुनत रामाश्रमी उतरले. गरुड पुत्र कामकेतूचे कान भरले. काय सांगता गरुडाचो झील कामकेतू होतो. बोललो त्याकाच आधी धरूया. आणि सांगता लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. लवकर चल तू कामकेतू पक्षी कुळे सोबत घे तू. कलाव्याने कान भरले, कलाव्याने कान भरले. त्यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले, यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले, यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. नादाचा ऐकून गरुड पुत्र रागात झाला वेडा. नादाचा ऐकून गरुड पुत्र रागात झाला वेडा. पक्षी कुळे जमून त्याने दिला समुद्रा वेडा. पक्षी कुळे जमून त्याने दिला समुद्रा वेडा. पक्षी पाणी शोधू लागता जलचर लागली नाव. पक्षी पाणी शोधू लागता जलचर लागली नाव. जलचर पळता पाहून पक्षी लागली खाऊ. जलचर पळता पाहून पक्षी लागली खाऊ. जलचराचे दिवस भरले, जलचराचे दिवस भरले. त्यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले, यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले, त्यांचेही भरले भरले. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. आहा तुष्मा 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 हो हो नक्मा नक्मा नक्मा. पाणी आटल्याबरोबर मासो काय समुद्रात रवलो नाय. नुसतं तडपडान तडपडान बाहेर येऊक लागलो. आणि बाहेर मासे गावल्याच्या नंतर मग काय ती पाकरा गप रवत. कोण लहान उचलता, कोण मोठं उचलता. आणि तो उचलू गेल्लो. जो इल्लो नाही कामाक ना पाणी उसपाक तो इल्लो. त्याबरोबर विचारल्यानी पक्षांनी काय सुतार बाबू नई मंडळी नया सामान बढिया आहे. हा चला. आणि ह्या सगळा पक्षी जेव्हा उचलू लागले मासे फासे तेव्हा समुद्राचे पुत्र होते पद्मवर्ण आणि जलधर. त्यांनी काय केल्यानी पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. पुत्र समुद्राचे पद्मवर्ण जलधर तुटून पडले कामकेतूवर. कामकेतू मूर्छित पाडला पूर्णिवर. कामकेतू मूर्छित पाडला पूर्णिवर. नारायण हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण नारायण. ब्रह्मगिरीवर नारद आला. ब्रह्मगिरीवर नारद आला. सांगे गरुडाला लावून मसाला. सांगे गरुडाला लावून मसाला. हे भरारी दाखव समुद्राला. हे भरारी दाखव समुद्राला. नारायण हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण नारायण. हा नारद असतो कळ लावण्यात पटाय. तो म्हणालो बघतस काय. अरे घे उड्डाण आणि कर त्यांचो खात्मो. गरुडाने एवढा ऐकलाय आणि एवढो मोठो टाळो पसरून समुद्रात गिळा गेलो. आणि काय म्हणता समुद्राका चल लढूया 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 दोघा लढूया 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 लढूया. चल लढूया
लढूया लढूया लढूया लढूया दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 एक हारेल तो वर लढूया लढूया तुझ्या मारेल तो वर लढूया एक हारेल तो वर लढूया लढूया तुझ्या मारेल तो वर लढूया चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 चल लढूया 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 दोघं लढूया 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 हा गरुड लढूया म्हणतात, समुद्र त्याका म्हणतात. समुद्र म्हणतात असाच होता ता. दोन बुवांची डबलबारी असली ना आणि ते सारखे सारखे असले, कमी जास्ती नसले की लढायचा या ठरवलेलाच असता, नाही तर डबलबारी कसली. हा ओ दोन मल्ल उतारत कुस्ती का धरून झाला कुस्ती का तो एक त्याच्या अंगार माती उडवतलो, दुसरं ह्याच्या अंगार माती उडवतलो. आणि जेव्हा ते टकली लावून असतात ना कुस्ती खेळताना, तेव्हा एकामेकाच्या कानात सांगतात, हे मोडून बिडून घालचे तो, अजून 2 दिवसांनी एक कुस्ती आहे. डबलवारीवाल्या भावांचा असला जाया खुर्चीवर बसले म्हणजे राजा. हो आणि मग जा तोंडाक ये तोंडा जा तोंडा. आणि त्यातले त्याचा तोंड म्हणजे काय बघूकच नको ना. हो त्या गप राहणारच नाही, त्यासारख्या टकळी त्याची चालूच असते. हो झाला बाबा. आणि लढाया म्हटल्या बरोबर गरुड सांगता लढाया, त्या समुद्र सांगता जा 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 रे गरुडा, पॅक 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 ओरड गरुडा. समुद्राने विचारल्या लढणार की रडणार. एवढा बोलल्याबरोबर गरुड म्हणता, अरे जा रे बंद करा रत्नाकरा. बंद करा रत्नाकरा. अहो रत्नाकरा बंद करा रत्नाकरा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. हरणार की मरणार कसे समजणार. हरणार की मरणार कसे समजणार. लढणार हरणार मरणार लढाई अशी चालणार. बंद करा रत्नाकरा. रत्नाकरा बंद करा रत्नाकरा. अहो रत्नाकरा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. तोंड बंद करा आधी, तोंड बंद करा. हा एवढा ऐकल्याबरोबर गरुड म्हणता,
ए थांब, तुझा मुस्काटच फोडून टाकतोय आधी. काय म्हणता? मुस्किटात मुस्किटात धरून मुस्किटात खैल्या दिवसांग मुस्किटात. मुस्कटात मुस्कटात प्रेम धरून मुस्कटात खैल्या दिवसांग मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात प्रेम धरून मुस्कटात खैल्या दिवसांग मुस्कटात. आणि मुस्किटात मुस्किटात देतो धरून मुस्किटात उजव्या की डाव्या मुस्किटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. मुस्कटात मुस्कटात देतो धरून मुस्कटात उजव्या की डाव्या मुस्कटात. हा. झाला बाबा. ह्यो म्हणता थोबाड फोडणार, तो म्हणता मुस्कटात देणार. असाच असता. दोघो जण मल्ल ना ते. आणि एवढा म्हणून मोठ्या अगदी तावा तावान गरुड तोंड उघडून अशी चोच एवढी मोठी गरुड समुद्रात गिळाक धावलो. आणि त्या गरुडाचा रूप बघल्याबरोबर तो समुद्र होतो ना, तो गर्भगळीत झालो. आता माका समजत नाही तू समुद्र गर्भगळीत कसो काय झालो. तो बापियो गर्भगळीत होणार म्हणजे ॲबॉर्शन म्हणतात का नासावना. बापियो कसं काय नासावता विचारच करीत राहिलो. आणि त्या रूपात बघितल्याबरोबर गर्भळी गळीत झालेल्या त्या समुद्रान विष्णूचा स्मरण केलं. आणि काय म्हणतात? धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. धावा विष्णू देवा धावा जावई बुवा. करील आर पार जग गगनाला गप्पार. गरुडानं गेल्या आधी गगनाला गप्पार. गरुडानं गेल्या आधी गगनाला गप्पार. विष्णुदेवा धावा जावई बुवा धावा. आता विचार करा, जावई कसो काय म्हटलं ते का विष्णू का? हो खरोखरच जावई तो समुद्राचा जावईच नाही तो. हो आता बघा, आपण एक ह्या म्हणतो की नाही मंगलाष्टक. त्या मंगलाष्टकात पहिलाच नाव कोणाचं असता? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावक्का मधुदा सुरेश्वर गज रंभादिदे वांगना अश्वसप्तमुखो विषम हरिधनु शंखो मृतं चांबुदे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिन कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल. ओ पहिली लक्ष्मी समुद्र घुसळल्याने तिथून येली, ती विष्णू चालल्यानो म्हणून समुद्राचो जावय. आणि काय म्हणतात? विष्णू येतात इलो आणि समुद्र विष्णू का म्हणता? हे विष्णू हे जाऊया. गदा मार्ट
सागर मारा विष्णू मारा, मारा विष्णू मारा, गरुडाला सोडलं तर मरेल सागर मारा विष्णू मारा, मारा 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 विष्णू मारा, सुदर्शन सोडी विष्णू गिळ गरुडानं स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा, त्रिशूळ फेकी शंभुती गिळ गरुडानं स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा 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 केलं स्वाहा, स्वाहा पाठवा पाठवा नादा पाठवा, पाठवा रे पाठवा रे पाठवा पाठवा नादा पाठवा, पाठवा रे पाठवा रे आठवा आठवा ब्रह्मे आठवा, आठवा रे आठवा रे आठवा ब्रह्मे आठवा, आठवा रे स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा, स्वाहा केलं स्वाहा. हा. आणि मग नारदान ब्रह्मदेवाका बोलून आणल्याबरोबर झालेलो ह्यो प्रसंग बघून ते गरुडाक म्हणतात, अरे गरुडा, हा गरुडा देवाना मारतोस काय, काय काय करतोस काय, गरुडा देवाला मारतोस काय, काय काय करतोस काय, गरुडा देवाला मारतोस काय, काय काय करतोस काय, हरिहराही अवघड वाटे, हरिहराही अवघड वाटे, लाटे लाटे समुद्र आटे, लाटे लाटे समुद्र आटे, लाटे लाटे समुद्र आटे. हा मग गरुड ब्रह्मदेवाक सांगता, जर समुद्र बेडकेची कवटा देत असलो तर मी त्याका गिरळणार नाही, मारणार नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं नी, काय करतच काय, देऊन टाक, हा त्या बारकेची ते कवटा तुका काय करायची दी, झाला बाबा. आणि शेवटा गरुडाच्या मनासारख्या झाला आणि विष्णू हात जोडल्या गरुडात आणि काय म्हणता, विष्णू वर मागयाला सांगे गरुडाला, वर मागयाला सांगे गरुडाला, वर मागयाला सांगे गरुडाला, गरुडच विष्णूला सांगे मागयाला, गरुडच विष्णूला सांगे मागयाला. होई माझे वाहन विष्णू म्हणाला, होई माझे वाहन विष्णू म्हणाला, गुरुदास होऊनी गरुड खुश झाला, गुरुदास होऊनी गरुड खुश झाला, गुरुदास होऊनी गरुड खुश झाला. हा. आणि अशा रीतीत विष्णूचा वाहन गरुड झाला. आणि मग आपण आरतीत बोलता, आरत म्हणता त्याच्यात, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, असो यो त्याका गरुड गावलो. म्हणून पहिल्यांदा सांगितलेला, बळी तो कान पिळी जगी या घडते, बळी तो कान